नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, सायबर सुरक्षा. म्हणजे आपल्या डिजिटल जगाला कसं सुरक्षित ठेवायचं. अगदी. हल्ली सगळंच ऑनलाईन झालंय. बरोबर. तर आपल्याकडे जी माहिती आहे, विशेषतः सायबर सुरक्षा, संकल्पना आणि संरक्षणमधली, त्या आधारे आपण बघूया की हे सायबर हल्ले म्हणजे काय आणि त्यांना थांबवायचं कसं. हो. हल्लेखोरांचे हेतू वेगवेगळे असतात. कधी त्यांना संवेदनशील माहिती हवी असते, कधी पैसे उकळायचे असतात, तर कधी फक्त कामात अडथळा आणायचा असतो. तर या स्रोतांच्या मदतीने आपण हे सगळं जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. उत्तम. चला मग सुरुवात करूया अगदी मूलभूत गोष्टींपासून. म्हणजे कॉन्फिडेन्शियालिटी, गोपनीयतेबद्दल बोलूया. हो, गोपनीयता म्हणजे माहिती फक्त अधिकृत ज्यांना परवानगी आहे त्यांनाच दिसावी. आणि दुसरी गोष्ट इंटिग्रिटी, म्हणजे अखंडता. बरोबर. याचा अर्थ माहिती अचूक राहावी, जशी आहे तशी, त्यात काही बदल व्हायला नको. आणि तिसरं म्हणजे अवेलेबिलिटी, उपलब्धता. अगदी. म्हणजे जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा ती सिस्टीम किंवा माहिती वापरायला उपलब्ध असावी. हे तिन्ही खांब आहेत सायबर सुरक्षेचे. खरंय. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. निश्चितच. उदाहरणार्थ गोपनीयतेसाठी एन्क्रिप्शन वापरतात, माहितीला एका कोडमध्ये बदलणं. अच्छा, म्हणजे एक प्रकारची गुप्त भाषा. अगदी तसंच, जी फक्त योग्य की म्हणजे चावी असलेल्यालाच वाचता येते. आणि माहिती बदलली नाहीये ना हे तपासायला चेकसम्स असतात अखंडतेसाठी. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे फक्त पासवर्ड लावला म्हणजे झालं असं नाही. नाही, अजिबात नाही. मग धोके कसे येतात? मॅलवेअर आणि फिशिंगचा उल्लेख आहे आपल्या माहितीमध्ये. हो, मॅलवेअर म्हणजे काय म्हणतात त्याला, व्हायरस, वर्म्स, रॅन्समवेअर असे त्रासदायक प्रोग्राम्स. ते आपल्या नकळत आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये येतात आणि नुकसान करतात. पण फिशिंग हे जरा वेगळं आहे. कसं काय? इथे तंत्रज्ञानापेक्षा माणसाच्या भावनेचा किंवा घाईचा फायदा घेतला जातो. फसवे ईमेल्स किंवा मेसेज पाठवतात. अच्छा. आणि मग लोकांकडून त्यांची बँक डिटेल्स किंवा पासवर्ड्स मागून घेतात. आपल्या स्रोतात एक उदाहरण पण आहे. हो का? हो. एका कंपनीच्या सीईओच्या नावाने बनावट ईमेल पाठवून पैसे ट्रान्सफर करायला लावले होते म्हणे. अरे बापरे. म्हणजे टेक्नॉलॉजी सोबत आपल्याला पण खूप सतर्क राहावं लागतं. अगदी. मानवी सावधगिरी खूप महत्वाची आहे इथे. आणखी एक धोका, डिनायल ऑफ सर्व्हिस, DOS हल्ला. हे काय आहे? यात कसं होतं, सिस्टमवर इतका भार टाकला जातो की ती कामच करण्याशी होते, बंद पडते. म्हणजे थेट उपलब्धतेवर परिणाम होतो, अवेलेबिलिटीवर. बरोबर. आणि अजून एक धोकादायक गोष्ट म्हणजे झिरो डे एक्सप्लॉइट्स. झिरो डे? हे काय नवीन प्रकरण आहे? झिरो डे म्हणजे बघा, सॉफ्टवेअरमध्ये एखादी नवीन गंभीर त्रुटी सापडली आणि त्याच दिवशी म्हणजे डे 0 हल्लेखोर त्या त्रुटीचा गैरफायदा घेतात, कारण त्यावर उपाय अजून तयारच नसतो. म्हणजे डेव्हलपर्सना वेळच मिळत नाही. अगदी. वेळच मिळत नाही. हे म्हणजे मांजर आणि उंदराचा खेळ आहे, सततचा. बचाव करणारे उपाय शोधतात, हल्लेखोर नवीन मार्ग. हे सगळं ऐकून थोडं टेन्शन येते खरं. पण मग संरक्षण कसं करायचं? अँटीव्हायरस, फायरवॉल हे तर आपण ऐकतोच. हो, ते तर आहेतच, पण त्या पलीकडे पण बरंच काही आहे. मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे MFA. MFA? ते काय असतं? म्हणजे लॉग इन करताना फक्त पासवर्ड नाही, तर अजून एका प्रकारे ओळख पटवावी लागते. उदाहरणार्थ? जसं मोबाईलवर आलेला OTP किंवा फिंगरप्रिंट स्कॅन. म्हणजे पासवर्ड जरी कोणाला कळला तरी ते तुमच्या अकाउंटमध्ये शिरू शकत नाहीत. अच्छा. म्हणजे तो जो दुसरा कोड येतो तो खरंच महत्वाचा असतो. खूप महत्वाचा. एक अतिरिक्त सुरक्षा कवच आहे ते. त्याचबरोबर एन्क्रिप्शन तंत्रज्ञान पण महत्वाचं आहे, डेटा सुरक्षित ठेवायला. आणि आपल्या नेहमीच्या सवयी, म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट करणं, पासवर्ड स्ट्रॉंग ठेवणं. हो, नक्कीच. त्या तर अगदी मूलभूत गोष्टी आहेत. सॉफ्टवेअर अपडेट्समध्ये अनेकदा सुरक्षा त्रुटींवरचे उपाय असतात. आणि प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा मजबूत पासवर्ड हवाच. आणि हो, नियमित डेटा बॅकअप घेणं पण तितकंच महत्वाचं. बरोबर. म्हणजे काही झालंच तर डेटा परत मिळवता येतो. अगदी. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रिन्सिपल ऑफ लीस्ट प्रिव्हिलेज, म्हणजे गरजेपुरतेच अधिकार द्यायचे. म्हणजे कर्मचाऱ्याला किंवा सॉफ्टवेअरला फक्त तेवढाच ॲक्सेस द्यायचा जेवढा त्याच्या कामासाठी अगदी आवश्यक आहे, जास्त नाही. अच्छा. म्हणजे अनावश्यक धोका टाळण्यासाठी. बरोबर. आणि नियमित सिक्युरिटी ऑडिट्स पण करायला हवीत. हे सगळं सांभाळायला मग तज्ञ लोक लागत असणार.
करिअरच्या संधी कशा आहेत या क्षेत्रात? खूप संधी आहेत. हे क्षेत्र खूप वेगाने वाढतंय. सिक्युरिटी अॅनालिस्ट, एथिकल हॅकर, सिक्युरिटी आर्किटेक्ट अनेक भूमिका आहेत. एथिकल हॅकर म्हणजे जे कंपन्यांच्या परवानगीने त्यांच्या सिस्टममधील श्वाक्षटर्न शोधतात, म्हणजे त्रुटी शोधतात. अच्छा, म्हणजे वाईट हॅकर्सच्या आधी ते चांगल्या कामासाठी हॅकिंग करतात. अगदी. जेणेकरून त्या त्रुटी वेळीच दुरुस्त करता येतील. पण एकंदरीत या चर्चेतून असं लक्षात येतंय की सायबर सुरक्षा हे फक्त तंत्रज्ञानाचं काम नाहीये. नाही, अजिबात नाही. त्यात माणसांची जागरूकता, चांगल्या सवयी, योग्य प्रक्रिया या सगळ्यांचाच मोठा वाटा आहे. अगदी बरोबर. टेक्नॉलॉजी, प्रक्रिया आणि माणसं या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की खरी सुरक्षा साधता येते. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, आपण डिजिटल जगात अधिकाधिक सोयी स्वीकारतो आहोत, बरोबर? हो, नक्कीच. तर मग या वाढत्या सोयी आणि दुसरीकडे सायबर धोक्यांपासूनची सुरक्षा यात आपण संतुलन कसं साधतो आहोत यावर प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे, कारण ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची